मित्रांनो, तुम्ही कॉर्पोरेट जगतात एक गोष्ट कधी नोटीस केली आहे का? ऑफिसमध्ये जो माणूस सगळ्यात चांगलं आणि वेळेत काम पूर्ण करतो, शेवटी सगळ्यात जास्त त्रास आणि मानसिक ताण आणि ओझं त्याच माणसाच्या मनावर येतं. कधी-कधी तर असं वाटतं, की चांगलं काम करणाऱ्याची बक्षीस म्हणून आपल्याला अजून जास्त काम दिलं जातंय. कॉर्पोरेट भाषेत याला म्हणतात उत्कृष्ट कामगिरीची शिक्षा. पण असं का होतं? आपण चांगलं काम करणाऱ्यांनाच का टार्गेट केलं जातं? आज आपण यामागचं कटू सत्य जाणून घेणार आहोत. विश्वासाचा अतिरेक. जेव्हा तुम्ही प्रत्येक काम परफेक्ट करता, तेव्हा मॅनेजमेंटचा तुमच्यावरचा विश्वास वाढतो. पण या विश्वासाचा तोटा असा होतो, की कोणतंही नवीन अवघड काम किंवा वेळेत करायचं काम असेल तर मॅनेजरच्या डोक्यामध्ये पहिलं तुमचं नाव येतं. हा कसंही करून मॅनेज करेल. ही मानसिकता तुमच्यासाठी डोकेदुखी ठरते. कामचुकार लोकांचे काम गळ्यात पडणे. ऑफिसमध्ये काही लोक असे असतात, जे काम नीट करत नाहीत किंवा खूप संथ गतीने आपले काम करत असतात. मॅनेजर्स त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यास टाळाटाळ करतात किंवा घाबरतात. मग काय होतं? त्याचं कामही फिरून-फिरून तुमच्याच गळ्यात पडतं. म्हणजे चूक दुसऱ्याची आणि ओझं तुमच्यावर. अपेक्षांचा डोंगर. तुम्ही एकदा 100% कामगिरी दाखवली, की तीच तुमच्यासाठी नवीन ओळख बनते. पण पुढच्या वेळीस तुमच्याकडून त्यापेक्षा डबल कामगिरीची अपेक्षा केली जाते. जर एखाद्या वेळी काही कारणास्तव तुमच्याकडून थोडी चूक झाली किंवा काही कमतरता राहिली, तर लगेच तुमच्यावर प्रश्न उपस्थित केले जातात. या उलट जे लोक आधीपासून सरासरी काम करतात किंवा संथ गतीने काम करतात, त्यांच्याकडून कोणाला काही अपेक्षा नसते. त्यामुळे ते शांततेत आपलं काम करत असतात. उपाय आणि सल्ला. मग काय? चांगलं काम करणे सोडून द्यायचं का? तर नाही, आपल्याला फक्त स्मार्ट व्हायचं आहे. तर कसं? पहिली गोष्ट नाही म्हणायला शिका. जर तुमच्याकडे आधीच खूप कामं असेल, तर नवीन कामाला नम्रपणे नकार द्यायला शिका. मॅनेजरला सांगा, की माझ्याकडे आधीच ही कामं आहेत. नवीन काम घेतल्यास जुन्या कामाच्या क्वालिटीवर फरक पडू शकतो. दुसरी गोष्ट, डॉक्युमेंटेशन, प्रूफ ऑफ वर्क. तुम्ही काय काम करताय, किती वेळ देताय याचा रेकॉर्ड ठेवा. जेणेकरून अप्रायझलच्या वेळी तुमची बाजू भक्कम राहील. थोडक्यात सांगायचं तर कंपनीसाठी नक्कीच काम करा, जीव ओतून काम करा, पण स्वतःच्या मानसिक आरोग्याचा बळी जाऊ देऊ नका. कारण दिवसाअखेरीस तुमची जागा भरली जाऊ शकते, पण तुमचं मानसिक आरोग्य नाही. मलाही कधी अशा प्रॉब्लेम्सचा सामना करावा लागतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शब्दसरीला भेटूया लवकरच नवीन एपिसोडसह. धन्यवाद.